हे गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सो ब्लॉग बनवायचं कारण असं आहे की मला थोडंसं इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. सो तुम्ही म्हणजे मी का चालली आहे मी सांगते तुम्हाला. तुम्ही माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल की माझा छोटा भाऊ आहे संकेत बोलून. सो त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आणि काल मला पप्पांनी फोन केला आणि पप्पांनी सांगितलं होतं. तर काय झाले मला माहीत नाही, फक्त त्याला बॅक पेन होत होता एवढंच माहिती आहे. सो आज त्याचं काहीतरी ऑपरेशन होतं मे बी. सो मग मी ऑफिसवरनं आली आहे आणि पटकन आवरलं आहे आणि पुढची स्टोरी मी तुम्हाला गाडीत गेल्यावरती सांगते, कारण की मला ऑलरेडी खूप लेट झाले आता. ठीक आहे. सो आत्ता मे बी किती वाजले ते पण खाली गेल्यावरती सांगते, बिकॉज ह्याच्यात दिसत नाही मला. ठीक आहे, चाल. सो मी लॉक वगैरे लावले आणि मी चालली आहे. मी लॉक लावले पण मला टिश्यू घ्यायचे होते, मी टिश्यू घ्यायचे विसरले आणि परत आले. आता रोहित आलाय मला न्यायला. मी 4 व्हीलरने जाणार आहे बिकॉज खूप जास्त थंडी आहे. सो 2 व्हीलरवरती जाऊन काय फायदा नाही. सो मग आम्ही 4 व्हीलरमधूनच जाणार आहे. ठीक आहे, टिश्यू घेते. सो टिश्यू घेतलेत मी बी गाडी क्लीन करायला हवे त्याला. आणि तो त्याने ऑलरेडी 2 वेळा फोन केलेत मला, तर मी शिव्या खाते. सो हा आलेला आहे ऑलरेडी. नॉक नॉक. ठीक आहे, धर तुला टिश्यू हवे होते ना. बसू की तू चॉकलेट घेतलं का त्याला? नाही. मग काय करू, घेऊ पुढं मेडिकलमध्ये घेऊन परत नको ना थांबायला, आता खूप वेळ लागेल आपल्याला जायला. इथं यांच्याकडे भेटते का चॉकलेट? जा बरं बघून आहे का. ठीक आहे, वेट. आणि आणायला लावणार होतो. हे बघ इथं आहे ना. घेऊ का 1 बॉटल पाणी? नको नको. ठीक आहे. सो गाईज आता वाजलेत 9:45 आणि आता आम्ही निघालोय. सो त्याला थोडंसं मी ते बाहेरचे कसे बघतायत असं मी मोबाईल असं पकडलाय तर. ठीक आहे. सो त्याच्यासाठी मी चॉकलेट्स घेतले थोडेसे, कारण की त्याला एनर्जी यायला. सो मग चॉकलेट ठेवते ह्याच्यात आता आणि आम्ही निघालोय आता. ठीक आहे. सो काय झालं मी सांगते. सो गाईज जसं की मी बोलले, आता वाजले 10 आणि आम्ही निघालोय. आता थोडंसं पेट्रोल टाकणार. थोडं म्हणजे किती टाकायला लागेल रे? हवा चेक केली का? हवा पण चेक करायची, पेट्रोल पण टाकायचंय. आणि पेट्रोल टाकल्यावरती आम्ही जाऊ मग. आणि आम्हाला जायचंय कोणत्या हॉस्पिटलला? दीनानाथ चव्हाण. मग दीनानाथ मंगेशकर. जाऊ दे. दीनानाथ मंगेशकर हॉटेल आहे. हॉटेल नाही, सॉरी, हॉस्पिटल आहे. सो पुण्यामध्येच आहे. सो तिथं जायचंय आम्हाला. आता बघू. दीनानाथ चव्हाण का बोलले मी पिक्चरचा डायलॉग बोलले वाटतं. हा, विजय दीनानाथ चव्हाण तो वाला. सॉरी, माय बॅड. ओके ओके, नको लगेच चुका काढू लगेच. पापडी त्या गाडीवर पापडी आहे. हा म्हणते हा काही थर्ड पापडी विकायला आलाय का? बाप ते घरी घेऊन चालले. त्यांचं हॉटेल बिटेल असं मी सगळी बनवतील. जाऊ दे. किती पेट्रोल टाकायचंय? 5 लिटर. 5 लिटर पुरण का येऊन जाऊन 1 तास जायला 1 तास यायला लागणार आहे आपल्याला. ठीक आहे, मग हे टाकून पटकन चल. मी जस्ट बोलले ह्याला की मागं बघ कुणी पण येतं आणि ठोकून जाते, कारण की लास्ट टाइम कोणतरी ठोकून गेलं होतं. ठोकून म्हणजे थोडस गप ना, मी बोलते ना काहीतरी. तर मी जस्ट बोलले की नीट माग लक्ष दे, कोणतरी ठोकून जाईन. तर इकडून एक माणूस आला रॉंग वेनी. त्याच्या गाडीवरती काहीतरी बॉटल्स वगैरे होत्या आणि लागलं शेवटी. आणि मी काच खाली करून त्याला काय बोलायच्या आधी तो पळून गेला. बघा, माझीच गाडी असती, मीच आहे. माझ्यावरच नजर आहे देवाची. हिचं कसं होईन चांगलं. ठीक आहे. सो आता आम्ही जातो. हा, सो मी ऑफिसमधनं आले लवकर. ऍक्च्युली मला पण माहित होतं, मला काल पप्पांचा फोन आला आणि पप्पा बोलले की असं असं झालंय बोलून की त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. तर मग काल तर मी नाही जाऊ शकले, कारण की मला ऑलरेडी ऑफिसमध्ये खूप जास्त लेट झालेलं. सो मग मी विचारलं की अजून किती दिवस ते आहे वगैरे ॲडमिट वगैरे. तो बोलला आहे 2 दिवस वगैरे अजून. सो मग म्हणजे ऑपरेशन करायचं हे नव्हतं, फिक्स नव्हतं. तर काल चेकअप वगैरे झालं असेल तेव्हा त्यांनी सांगितलं असेल. आता काय झालंय नक्की मला पण माहीत नाहीये. सो मी पण आता गेल्यावरतीच मला समजेल. सो मग मी पटकन आले ऑफिसवरनं. पटपट डाळ भात लावला कुकर आणि पटकन जेवले. त्याच्यासाठी आता मी फ्रुट्स घेऊन आलेले. सो ऑब्व्हियसली आता आजारी म्हटलं फ्रूट शिवाय तो काय खाणार नाही मे बी. तर मग फ्रूट घेतले, चॉकलेट घेतले त्याच्यासाठी थोडे. आणि मग आता चाललोय. मग कपडे चेंज करायला पण टाइम नाही भेटला. मी ऑफिसला जे कपडे घालून गेलेले तीच घातलीत आणि पटकन आवरलं आणि निघते आता. निघते म्हणजे निघले ते.
पण बघू आता काय झालंय. ओके, इकडे बघा किती छान छान पाळणे आले तर बघा तो वरती गोलवाला. आणि हा मला ह्याच्यात बसायचंय पण नको, मला भीती वाटते. मी यात्रेत बसलेलं तेव्हाच मला वॉमिटिंग सारखं झालेलं. सो आता नाही बसणार मी. हा हो, फॉर सेफ्टी आम्ही आधीच हवा वगैरे चेक करून घेतोय. कारण की लेट झालंय ना, मग मध्ये कोणतं ते दुकान ओपन आहे नाहीये टायरवाल्यांचं काय माहित, म्हणून साठी आधीच आम्ही चेक करून घेतोय. है ना बाप्स? माग दुकानी एवढं वेळ बसले मी पण अजून पण हे नाही लावलं सीट बेल्ट. आता लावते 1 मिनिट. लागतच नाही माझ्याकडून. तू प्रेडिक्ट करतोय का मला फोन खाली ठेवायला लागणार आहे तरच मी सीट बेल्ट लावू शकते असं बोलतोय. मला चॅलेंज नको देऊ भाई. लावला आता मी नाही काढू शकत. सेफ्टी इज फर्स्ट. मी नाही काढू शकत आता. सॉरी. कॉप्स पकडतील नाही तर मला पुढं. कॉप्स येस. यू नो व्हॉट इज मीन बाय कॉप्स? पोलीस नाही, पुलसी. ही गाडी ठोकलेली आहे. आता तिथे येताना आम्हाला खूप जास्त काचा लागल्या. काचा म्हणजे आमच्या गाडीला नाही, बाजूच्या गाडीला. पण हीच गाडी आहे, हिला टो करून नेत आणि पुढची काच वगैरे बघा ही फुटलेली आहे पूर्ण. बघा डेंजर आहे बाई, तू नीट चालव रे बाबा. सो मी जसं की बोललं सेफ्टीसाठी. सो आमची लास्ट गाडी होती हवा भरायला. बघा यांनी काढून ठेवलंय टायर बियर. आता आम्ही चाललो. बघा हे बघा, एका गाडीवर 4 लोक आहे बघा. हे बघा, म्हणजे 2 व्हीलर वरती जेव्हा मी बसते तेव्हा मी तर हलत पण नाही मागं, ठीक आहे. तरी पण म्हणतो गाडीचं ह्याच्याकडनं थोडंसं डिसबॅलन्स झालं बोलतो तू हल्ली. मी कुठं हल्ले? म्हणजे स्वतःचे जे पण आहे हे माझ्यावरती थोपायचं. तू हल्ली. आता 4 व्हीलर मध्ये ह्याला चान्स नाही. मी हल्ले डुल्ले तरी काय पण झालं तरी ह्याच्याच येणार, कारण की गाडी हात चालवतोय. तसं 2 व्हीलर आता ऑफिस मध्ये आता लगेच मला बोलतो तू कशाला हलती. मी कशाला हलते? मी हलतच नाही. काहीच मॅटर. मी एकदा पण मेट्रो मध्ये बसलेले नाहीये पण मला बसायचंय. बघा कशासाठी चालली. सो गाईज जसं की मी बोललेले 1 तास लागणार आहे. 1 तास लागलाय. 10:41 झालेत आणि अजून पण 10 मिनिटं दाखवते हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी. थँक गॉड की आम्हाला एवढं ट्रॅफिक नाही लागलंय, म्हणून साठीच आम्ही लेट निघालेलो की ट्रॅफिक नाही लागणार म्हणून साठी. मग आता पोहोचलो 11 मिनिटात आम्ही तिथे जाऊ. सो बघूया आता, दाखवते. सो गाईज तुम्ही बघू शकता आम्ही पार्किंग मध्ये आलेलो आहे. ही आहे पार्किंग. गाईज पार्किंग मध्ये आलोय आणि इथे लावा तिथे लावा. बघा जिथे नाही तिथे गाड्या. इथे जागा रिकामी असून पण इकडे लावा तिकडे लावा. विचारतायत किती वेळेला. आता इथं जागा रिकामी आहे बघा. तिकडे 4-5 जागा रिकाम्या होत्या तरी पण लावून नाही देते. आता परत नाही इकडे लावायला सांगते. मग आता हा इकडे चाललाय लावायला परत गाडी. इकडेच लाव बाप्स. हे बघ इथं ही का नको हे. हा मग आता इथं गाडी लावतोय. यांची लय मोठी पार्किंग आहे. मला काहीच सुधरत नाही. आमचं पेशंट झोपून जाईल. साक्षीला फोन कर ना. साक्षीला फोन दे. काय आम्ही आलोय दीनानाथ काय मंगेशकर. सो फायनली संकेतच्या वॉर्डमध्ये होता तिथे त्या फ्लोअरवरती आम्ही पोहोचलो होतो आणि नानी मला न्यायला आल्या होत्या. नानी म्हणजे संकेतची मम्मी. सो मग आम्ही तिथे गेलो. त्याच्याशी मी थोडंसं बोलले. त्याला खूप जास्त त्रास होत होता. जास्त व्हिडिओ मी नाही दाखवू शकत बिकॉज ऑफ सम रिझन. आणि लिटरली तिथं मी 3 तास थांबले होते आणि माझी छोटी बहीण ऑलरेडीच तिथे होती. सो तिला पण घेऊन जायचं होतं मला. सो मग ती पण आमच्यासोबतच आली. आणि तिथे हॉस्पिटलमध्ये मला खूप जास्त असं अनइझी व्हायला लागलेलं बिकॉज मला स्वतःला 2 वेळा तिथे ब्लॅकआउट झालं कारण की मी उभा होते ना आणि तिथं जास्त म्हणजे जागा नव्हती. सो मग तिकडनं आम्ही निघालो आणि निघता आम्हाला 2 वाजले होते आणि आम्ही काहीच खाल्लं नव्हतं. म्हणूनसाठी एक जागा आहे नळ स्टॉप म्हणून पुण्यात, जे गेले असेल त्यांना माहीत असेल. सो मग तिकडनं आम्ही थोडंसं काहीतरी खायला घेतलं. 1 बॉटल पाणी घेतलं आणि तेवढं खाऊन मग आम्ही निघालो होतो. कुठं आलो आपण? कुठे रे मला नळ स्टॉपला एफसी रोड नाही का? नळ स्टॉप एफसी रोड तिकडे.
पागल. खाऊन निघणार डायरेक्ट जाऊन. सो जसं की मला हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती मला सगळं नानींनी सांगितलं की एक्झॅक्टली काय झालेलं बोलून. सो त्याच्या जे आपलं L2 L3 जे असतं ना बॅकबोन, सो तिथे त्याला थोडंसं इन्फेक्शन झालं होतं. कशामुळे झालं काय आहे ते अजून काही माहीत नाही आहे. सो त्याच्यासाठी 2 ऑपरेशन सांगितले होते. सो मग ते झाल्यावरती तो एकदम व्यवस्थित होईल आणि ऑलरेडी आजच त्याचं एक ऑपरेशन झालं होतं आणि आफ्टर 3 डेज नंतर त्याचं अजून एक ऑपरेशन आहे. सो नेक्स्ट ऑपरेशन झाल्यावरती आपण त्याला परत भेटायला जाणार आहोत आणि तो लवकरच ठीक होईल असं मला माहिती आहे. तर मग आपण अगेन तो नीट झाल्यावर आपण त्याला भेटायला जाऊया. गाईज मला आली आहे पूर्ण झोप. बोलायच्या पण मनस्थितीत मी नाही आहे कारण की आता वाजलेत 2:32 म्हणजे 2:30 वाजलेत. आता डाऊन डायरेक्ट कल्टेड ऑल्सो. अडीच वाजले. 2:30. तुला उद्या सांगते मी 2:30 आणि 2:30चा फरक. आता मी बोलायच्या मनस्थितीत नाही म्हणून मी काही आन्सर बॅक नाही देते ह्याला. ठीक आहे. सो मी इथंच हा ब्लॉग एंड करते. ठीक आहे. सो बाय, गुड नाईट. बोल वाप्स बाय. गुड नाईट. आणि फायनली ह्यानी रात्री मला 2:40 घरी सोडले आणि आता मी मस्त झोपते. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.